नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर पुन्हा ठिकाणी माझ्या युट्यूबला स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आज आपण भूगोल हा जो विषय आहे, जॉग्राफी या विषयाच्या पीवायक्यू या ठिकाणी एमपीएससी ग्रुप सी च्या तलाठी भरती या ठिकाणी महत्वाचे आहे. या ठिकाणी आपण तो आज डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघूया मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय जॉग्राफीचा. तुम्हाला प्रश्न दिसत असेल की योग्य जुळ्या जुळवा. तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान दिलेले आहे आणि या ठिकाणी जिल्हा तुम्हाला विचारला जातो की कुठला जिल्हा कुठे आहे. तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये टोटल 6 राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी नॅशनल पार्क या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की मुंबईमध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुगामाळ, ज्याला आपण अमरावती मधलं गुगामाळ किंवा मेळघाट सुद्धा म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, तुम्हाला ताडोबा जर विचारलं तुम्हाला माहिती चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, याला पेंच पण म्हणतात, हे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. गुगामाळ राष्ट्रीय उद्यान विचारलं तर हे अमरावतीमध्ये, आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान विचारलं तर हे गोंदियामध्ये तुम्हाला दिसतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला दिसत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेले तर बघा, पुढचा प्रश्न आहे भारताच्या स्थानाविषयी खालील विधाने विचारात घ्या. पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे. बरोबर आहे. भारत जो आपण विचार केला तर पूर्व आणि पश्चिम आशियाच्या मध्यभागामध्ये सेंट्रल भागामध्ये भारत आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. भारताचा जगाशी असलेला सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 2 हे चुकलेलं आहे, कारण भूभागात जास्त आहे, सागरी नंतर आहे. पुढचं आहे, नंतर हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभलेला नाहीये. हे बरोबर आहे. भारताला जेवढा हिंदी महासागर समुद्र किनारा लाभलेला आहे, किनारा लाभलाय, तेवढा इतर कुठल्याही देशाला लाभलेला नाही. तुला माहिती आहे भारताच्या दक्षिणेला खालती बाजूला या ठिकाणी काय तर हिंदी महासागराला दिसत असतो. ओके, भारताच्या पुढे बघितलं तर भारताच्या पूर्व दिशेला पाकिस्तान आहे. तर बघा हे चुकीचं आहे. भारताच्या वायव्य आणि पश्चिम जो दिशा आहे, वायव्य आणि पश्चिम या दिशेला पाकिस्तान आहे. ओके, अफगाणिस्तान या देशाच्या भूसीमा आहे. ओके, पूर्व दिशेला पाकिस्तान अफगाणिस्तान हे चुकलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर डी पण चुकत आहे. म्हणजे उत्तर ए आणि सी पाहिजे. ए आणि सी कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला दिसतंय. पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलो तर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती. बघा, भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती. तुम्हाला माहिती असेल की 68 to 97 हा आपला पूर्व रेखावृत्त आहे. ओके, म्हणजे आपण जर बघितलं तर भारताच्या पूर्वेला पहिल्यांदा ठिकाणी सूर्यकिरण येतात, आणि विशेषतः भारताच्या मध्ये अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पहिल्यांदा सूर्यकिरण येतात. अरुणाचल प्रदेश राज्यापासून गुजरात राज्यापर्यंत सूर्यकिरण येण्यासाठी सूर्याला 1 तास 56 मिनिट एवढा काळ लागतो. म्हणजे बघा, 1 तास 56 विचार केला तर आपण बघितलंय की आपल्या पृथ्वीवरती टोटल 360 रेखावृत्त आहे. आपल्या पृथ्वीवर टोटल 360 रेखावृत्त आहे, आणि 24 जर आपण भागलं तर 24 एक 24. ओके, इथे राहिले 12 आणि 20, 24 पंचे 120, म्हणजे 15 रेखावृत्त एका तासात सूर्यासमोरून जातात. ओके, एका तासात जर 15 विचार केले तर एका तासामध्ये 60 मिनिटं येतात, म्हणून 15 एक 15, 15 चोक 60 आणि 0, म्हणजे एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटं लागतात. मग तुम्हाला जर विचारलं 68 ते 59 मध्ये किती, तर बघा 1 तास 56 मिनिट, याला जर आपण पूर्ण बघितलं तर हे होतात 116 मिनिट, आणि 116 मिनिटाला जर आपण 4 ने भागलं तर उत्तर येते 29. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 29 पेक्षा जास्त पहिलं हे या उत्तराचं आन्सर आपल्याला दिसून येतो. बघा, जिल्हे दिले आहे पालघर, गोंदिया, नंदुरबार आणि गडचिरोली. तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेला 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही, लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की 1 ऑगस्ट 2014 रोजी
ठाण्यामधून पालघर हा जिल्हा वेगळा झाला, त्यामुळे पालघर. नंतर जर विचार केला तर नंदुरबार आहे, 1 जुलै 1998 ला नंदुरबार आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण विचार केला तर एचं उत्तर 1, एचं उत्तर 1, बीचं उत्तर सीचं उत्तर 2, सीचं उत्तर बघा 1 मिनिट, नंदुरबार आपण विचार केला तर सीचं उत्तर 2, बघा सीचं उत्तर 1 मिनिट जरा बघूया आपण. बघा तर पालघर विचार केला तर एचं उत्तर 1, एचं उत्तर 1. ओके, बीचं उत्तर आपल्याला विचार केला तर 3 आहे, म्हणजे 1999, बीचं उत्तर 3, नंदुरबार 1998, सीचं उत्तर 2 आणि गडचिरोली 1982. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला दिसत असते. ओके, पुढचा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणती नदी भीमा नदीची उपनदी नाही? ओके, सीना, मान, भामा, तेरणा ही हिची उपनदी नाहीये. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिसून येतं. बघा, मॅंगनीज, लोहखनिज, बॉक्साईट आणि क्रोमाइट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर तुम्हाला माहिती की लोहखनिज सर्वात जास्त जे सुरजागडमध्ये येतं आणि हा जो सुरजागड आहे हा गडचिरोलीचा एरिया आहे आणि गडचिरोलीमध्ये जो सुरजागडमध्ये एटापल्लीचा एरिया आहे यामध्ये जवळजवळ 65% या ठिकाणी आपल्याला लोहखनिज जाणवतं. त्यामुळे बीचं उत्तर 1, बीचं उत्तर 1. ओके, नंतर विचार केला तर मॅंगनीज सापडतं चिखला, म्हणजेच काय एचं 3. ओके, त्यानंतर तुम्हाला जर विचारलं तर बॉक्साईट सापडते उदगिरी, म्हणजे सीचं उत्तर 4, सीचं उत्तर 4 आणि क्रोमाइट सापडते जानोली. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील खालीलपैकी जे जिल्ह्यांपैकी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात असते? बघा, घनता म्हणजे काय, त्या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ भागेला त्या जिल्ह्याची लोकसंख्या. बघा या ठिकाणी जिल्हे दिले आहे, गोंदिया, वाशिम, हिंगोली, अमरावती. भरपूर मुलं काय करतील, याचा आन्सर अमरावती लिहितील. अमरावतीत लोकसंख्या जास्त आहे, बट अमरावतीचा क्षेत्रफळ जास्त आहे कोणापेक्षा तर गोंदियापेक्षा. गोंदियाचं क्षेत्रफळ कमी आहे आणि लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे उत्तर क्रमांक 2 गोंदिया फर्स्ट हे या उत्तराचं राईट आन्सर आपल्याला दिसतंय. आणि पुढचा आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणाच्या वनाने व्यापलाय? हा INT करा, हा प्रश्न येऊ शकतो. ओके, पानगळ वने, रुंदपर्णी वने, दलदलीचे वने, काटेरी वने. तर बघा सर्वात कमी तर काटेरी आहे, त्यामुळे काटेरीचा काही संबंध नाही आपल्याकडे, म्हणून हे पण मिळालं, हे पण मिळालं, ऑल पण मिळालं. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, पानगळचे वने या ठिकाणी आपल्याकडे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या योग्य जोड्या कोणत्या आहेत? अर्कावती आणि भवानी या तापीच्या उपनद्या आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 तर उडालं. ओके, कोयना आणि कृष्णेची उपनदी आहे. ओके, पण प्राणहिता विचारली तरी गोदावरीची उपनदी आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 पण गेला, म्हणजे मुसी किंवा हेमावती. त्याचं उत्तर आहे मलप्रभा आणि तुंगभद्रा. ऑप्शन नंबर 4. ओके, तर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, वृक्षाची लागवड अत्यंत मऊ असल्याने काळी पेटीतील काळ्या बनण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तेंदू, सागवान, पाईन आणि शाल्मली. ओके, तुम्हाला तेंदूचा काही संबंध नाहीये, सागवान तुम्हाला फर्निचर आपण युज केला जातो, पाईन नाही. तर ऑप्शन नंबर 4 शाल्मली हे याचं राईट आन्सर आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आम्ही जे व्हिडिओ टाकताय, ज्या व्हिडिओमुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात लाईक करताय, तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी ऊर्जा मिळते आहे आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो या ठिकाणी आपले मुंबईमध्ये 6 ब्रँचेस आहेत, त्यामध्ये अंधेरी, बोरिवली, नेरूळ, ठाणे, डोंबिवली, ओके आणि मरीन लाईन या ठिकाणी ज्या मुलांना UPSC, MPSC या ठिकाणी क्लासेस करायचे असतील मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, पण त्या मुलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारचे आपले क्लास आपल्या ठिकाणी अवेलेबल आहे. जवळजवळ आपल्या या ठिकाणी 12 वर्षापासून क्लासेस आहे आणि मुंबईतला आपला या ठिकाणी जुना क्लासेस आहे. त्यामुळे ज्यांना या ठिकाणी क्लासेस करायचा आहे किंवा UPSC, MPSC प्रिपरेशन करायचं आहे, या मुलांनी या ठिकाणी जो खालती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.